मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आपण टिक्का हाऊसला भेट दिली. आज आपण गप्पा मारणार आहोत टिक्का हाऊसच्या ओनर सोबत. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, कारण त्यांचा प्रेरणादायी प्रवास तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडेल. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईल मध्ये. आज आपण गप्पा मारणार आहोत टिक्का हाऊसच्या ओनर सोबत. शेखर भाऊ रिकामे, नमस्कार. नीरज भाऊ आणि साहिल भाऊ. वेलकम टू अमेरिकन भाऊ पॉडकास्ट. भावांनो, मी त्या दिवशी टिक्का हाऊस मध्ये येऊन जेवून एकदम तृप्त झालो. फार मजा आली. आपला मेनू पण जबरदस्त होता. पण मला सगळ्यात जास्त कौतुक शेखर भाऊ ह्या गोष्टीचं वाटतंय की आपला मागचा जो पॉडकास्ट होता तो लोकांना जबरदस्त हिट झाला, लोकांना फार आवडला. त्या पॉडकास्ट एपिसोड मध्ये तुम्ही प्रॉमिस केलं होतं की एक नवीन रेस्टॉरंट येतंय आपलं डाऊनटाउन मध्ये. तिथेच आपण आज बसलेलो आहे एका वर्षाच्या आत. आणि नुसतं ते नाही मित्रांनो, त्या रेस्टॉरंटच्या त्याच्या आता 5 शाखा पूर्ण टेक्सास मध्ये आल्यात. तर हा जो प्रवास आहे आज हा आपल्या प्रेक्षकांसोबत आपण तो शेअर करूयात टिक्का हाऊसचा. आणि सुरुवात करूयात टिक्का हाऊस ही कॉन्सेप्ट, तुम्ही त्याची जी आयडिया होती ती कुठून आली याच्याबद्दल आपण बोलत. आणि टिक्का हाऊसची संकल्पना अशी की मी तुम्हाला त्यावेळेस म्हणालो होतो की मला एक असं नाव मोठं करायचंय, ब्रँड करायचंय, की ब्रँड म्हणा किंवा त्याच्या अशा शाखा झाल्या पाहिजेत. माझं एक स्वप्न आहे की पूर्ण US मध्ये प्रत्येक स्टेटमध्ये एक तरी टिक्का हाऊस असावं. आणि हेच स्वप्न आता मी पहिले टेक्सासमध्ये आपण चालू करूया, ते सक्सेस करूया आणि मग पुढे जायचंच आहे. एका रेस्टॉरंट पासून 5 रेस्टॉरंट ही एका वर्षभराच्या आत. ही साधी गोष्ट नाही शेखर भाऊ. तर हा प्रवास जो आहे ना, हा आपण जाणून घेऊयात. याच्यासाठी तुम्हाला चांगले खंबीर साथीदार गरजेचे होते. ते आपलं स्वप्नच होतं की पुढे जायचं आहे. तर हे दोनच हात असून उपयोग नाही. मॅनेजमेंट कशी करावी आणि मॅनेजमेंटमध्ये पिलर्स कसे पहिले तयार करावेत हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो आपल्यासोबत नीरज आहे, साहिल आहे, दे आर पिलर्स. तर मी एकटाच नाहीये. आता मी एकटा असून 1, 2, 3 करू शकतो ऍट अ टाइम, किंवा 3 चालू शकतो. पण आता मला जर मल्टिपल्स करायचे तर अशी मंडळी मला जोडणं खूप गरजेचं होतं. आणि त्याच्यात मराठी मला जोडतात, तर ही खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी वाटते. हे मला एक अजून सांगायचं की होतकरू लोक पाहिजेत आपल्याला ह्या इंडस्ट्रीमध्ये. मला जर रेस्टॉरंट टाकायचे तर रेस्टॉरंटचे इंटरेस्टेड लोक हवी आहेत. कोणीही चालेल, इट्स नॉट ओनली फॉर मराठी. आपण त्या पॉडकास्टमध्ये एक तुम्हीच बोललेलं मला आठवतं शेखर भाऊ. तुम्ही म्हटले होते की मराठी माणूस हा मराठी माणसाला सपोर्ट करत नाही, हे चुकीची गोष्ट आहे. आणि हे आपणच प्रूव्ह करायला पाहिजे. आणि हे ते प्रूव्ह केलंय. हो, की बघा मी आता हे दोघंच नाही, ते अजूनही मला टीम मेंबर तुम्हाला पुढे दाखवायचे आहेत. पण आज हे दोघे जण अवेलेबल असल्यामुळे हे 2 माझे मेन पिलर इथल्या टिक्का हाऊसचे किंवा अदर टिक्का हाऊसमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे. तर हे ते आपलं एक मराठी पाऊल पडते पुढे, त्यातला हा प्रकार आहे. वा. नीरज भाऊ, तुम्ही महाराष्ट्रातून कुठून? मी तसा प्रॉपर आमचं पुंतंबा एक खेडेगाव आहे. पुंतंबा राहता तालुका आहे आमचं. शिर्डीच्या जवळच एकदम 10 किलोमीटर छोटंसं गाव आहे आमचं पुंतंबा. 30,000 लोकसंख्येचं गाव आहे. आणि माझे पप्पा डॉक्टर आहे पुंतंब्यामध्ये. अरे वा. ते सिनियर मोस्ट आहे तिथे. अराउंड 32 वर्ष त्यांची प्रॅक्टिस झाली आहे. वा. आणि साहिल भाऊ, तुम्ही कुठून? नमस्कार. माझं पुणे जिल्ह्याचे तालुका आंबेगाव मंचर हे गाव आहे. माझे आई वडील हे दोन्ही पण प्राथमिक शिक्षक आहेत. हो, आता बरेच त्यांच्या सर्व्हिसला 25 वर्ष झाले. माझं बालपण किंवा शालेय शिक्षण जे आहे ते पूर्ण मंचर तालुका आंबेगावात इथेच झालं. मग नंतर पुण्याला जावं लागलं. हो, मग तिथे माझं बाकीचं शिक्षण झालं. तुम्ही अमेरिकेत केव्हा आले? मी 2023 ला. आणि तुम्ही नीरज भाऊ? 2021 ला. मग तुमच्या दोघांचं शिक्षण हॉटेल मॅनेजमेंट साइड मध्ये झालंय? इंडस्ट्री हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट मध्ये. हो, नाईस. नीरज भाऊ, वडील डॉक्टर आणि तुम्ही हॉस्पिटॅलिटी बिझनेस मध्ये. बरोबर. कसं झालंय? तर माझ्या वडिलांचं मला खूप सपोर्ट होता आधीपासून, अजून पण खूप सपोर्ट आहे. जे काय करायचं ते टॉप करा एकदम. माझ्या एज्युकेशनल लाईफमध्ये खूप साऱ्या टर्न्स आहे. माझं फर्स्ट ऍडमिशन मी घेतलेलं आमचं मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी. मी 2nd इयर पर्यंत करू शकलो. ते वय कमी होतं, काही गोल्स नव्हते की 5 वर्षानंतर स्वतःला कुठे बघायचंय. तर मला त्या 2 वर्षाच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून फेल्युअर आलं आणि मला बॅकफूट घ्यावं लागलं. तर त्याच्यानंतर मी जवळजवळ 15 ते 20 दिवस स्वतःला एका रूममध्ये बंद करून मला लिटरली कॉलेजमधून काढलेलं. कारण की जो इंजिनिअरिंगचा नियम असतो की तुम्ही ठराविक विषय जर पास झाले तरच तुम्ही 3rd इयरला जाऊ शकता. जसं त्याला म्हणतात इयर ड्रॉप, YD म्हणतात त्याला. तर ऍक्च्युअली मी YD झालेलो. माझं इयर ड्रॉप झालेलं 2nd इयरला असताना. आणि माझे पप्पा डॉक्टर, सगळं हार्ड अर्न मनी. असं नाही की आपण कुठून तरी पैसे आणले आणि ते डम करतोय आपण. तर
मी वेस्ट केले, माझ्या वडिलांचे 2 वर्षाचे पैसे वेस्टच केले ना. आणि त्यावेळेस मला चांगला आठवतो, 1 वर्षाची फी ऑलमोस्ट 1-2 लाख रुपये होती. तर 2 वर्षाचा पूर्ण कालावधी, ते 1-2 लाख रुपये, 1-2 वर्षाचे रूमचा खर्च, असे मी 4-5 लाख रुपयाचा चुराडा केला पूर्ण. तर मला हे परत कसे मिळवायचे आणि खूप मोठं कसं काय करून दाखवायचंय. आणि मला चांगलं आठवतं ज्यावेळेस मी माझ्या कॉलेजवरून जो माझा आपण बोलतो की लिव्हिंग सर्टिफिकेट असतं, कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट, जेव्हा घरी घेऊन आलो तेव्हा माझ्या वडिलांकडे बघितलं की ते म्हणे तू काय करतोय, म्हणे तू लिव्हिंग सर्टिफिकेट घेऊन आलेला आहे, आता तू काय करायचं, तू धोंडा पाडशील तुझ्या पायावर, तुला जखम होणार त्या गोष्टी. कारण की ते मला अजून पण बोलतात की आई वडील आयुष्यभर नसतात, जे करायचं ते तुलाच करायचंय. 2 आठवडे तुम्ही रूम मध्ये स्वतःला कोंडून घेतलं. 15 दिवस. आणि त्या 15 दिवसांना तुम्ही एक वेगळं नीरज बाहेर आला. बरोबर. त्या 2 आठवडे डोक्यात काय विचार चालू होते? तुम्ही मला विचारशाल 2 आठवडे काय होतं, तर मला 100% ही गोष्ट समजली की मी ज्या फील्डमध्ये गेलेलो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ती माझ्यासाठी बनलेली नाहीये. माझी जी आवड मी सापडली ती म्हणजे मला लोकांशी बोलायला आवडतं, की मी अशी फील्ड मला शोधायची होती की मी जिथे लोकांशी कनेक्ट करू शकेल, लोक मला समजू शकतील की याला काय विकायचं आहे, याची काय इंडस्ट्री आहे. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आज आपण, तर मला नक्कीच समजलं की हॉस्पिटॅलिटी किंवा रेस्टॉरंट मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट या बिझनेस ह्या गोष्टीमध्ये आपण नक्कीच 100% देऊ शकतो आपले. फेल्युअर आलं म्हणजे सगळ्या गोष्टी संपल्या असं बिलकुल नाहीये. तुमच्यामध्ये स्पार्क आहे, तुम्हाला जर काय करायची धमक आहे, तर तुम्ही 100% ते फेल्युअर मधनं काहीतरी शिकूनच तुम्ही वर येणार. ही अशी गोष्ट. एक उपाय सुचला की आता इंडियात काय नाही करायचं तर बाहेरच जायचं. आणि त्याच्यानंतर मग जर्नी चालू झाला 2019. पुढचा 3 वर्ष हॉस्पिटॅलिटीचा स्टडीज. तर 2021 साली स्वतः सगळी तयारी करून, विजा गोष्टी असतील, बँक्स असतील, बाकीचे सगळ्या प्रकारचे फॉर्म्स असतील, US मध्ये एक छान जॉब मिळवला हॉस्पिटॅलिटीमध्ये. आणि आज तुम्ही बघताच आहे, शेखर भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आज आपले भरपूर रेस्टॉरंट चालू आहेत. आणि इथून पुढे बी जसं आपण चर्चा केली, आपलं स्वप्न आहे की मॅकडॉनल्ड सारखं किंवा मोठ्या मोठ्या फ्रँचायसी सारखं टिक्का हाऊस तुम्हाला पुढच्या 10 वर्षामध्ये नक्कीच अमेरिकेत सगळ्या स्टेटमध्ये 50 स्टेट 100% हाऊस दिसणार. वा वा. ते जेव्हा तुम्ही अमेरिकेत आले तेव्हा त्या जेवन विजावर. ओके, नाईस, व्हेरी नाईस. कुठल्या कॉलेजला होतं? माझं कॉलेज UI ग्लोबल पुणे, मनपामध्ये. ओके. मित्रांनो, फार फार महत्वाचा पॉइंट बोललेत नीरज भाऊ. अपयश हे आयुष्यामध्ये सगळ्यांनाच येत असतं. बरोबर. तुम्ही त्याच्यातनं काय शिकता हे फार महत्वाचं. आणि इथं बघा, नीरज भाऊंनी काय त्या 15 दिवसात त्यांना एक कळालं की इंजिनिअरिंग आपली फील्ड नाहीये. ठीक आहे, बाकी किती फील्ड आहेत, तुम्ही ते ट्राय करा. तुम्हाला तुमचे स्ट्रेंथ्स काय आहेत, तुमचे विकनेसेस काय आहेत हे माहीत असणं फार महत्वाचं आहे. आणि इथं नीरज भाऊ, तुमचं तर कौतुक आहेच. तुम्ही खचून न जाता त्याच्यातनं बाहेर आले आणि आज तुम्ही एवढी मोठी प्रगती छान केली. पण तुमच्या आईवडिलांचे खरंच खूप खूप आभार मानायला पाहिजे. त्यांनी तुम्हाला शेवटपर्यंत त्यांनी साथ दिली, सपोर्ट केला. कुडोस टू यू आणि बिग बिग कॉंग्रॅच्युलेशन. मार्क्स मित्रांनो, फेल्युअर आणि अपयश आयुष्यात येत राहतं. नीरज भाऊंकडनं शिका आणि याच्यातनं बाहेर या. पॉझिटिव्हिटी. मला अजूनही असं सांगायचं वाटेल की याची स्टोरी जी आता हा जे सांगतो आपल्याला, राईट, पण असं नको कुणाला वाटायला की मग काहीतरी आमच्यात असं घडलं तर मग अमेरिकाच हा ऑप्शन आहे का. तर मला एक गोष्ट सांग की तुम्ही प्रयत्न करा. ही गोष्ट तुम्ही जिथे असाल तिथेही शक्य आहे. तर असं नाही की मग फक्त असं काहीतरी खचलो तर फक्त अमेरिकाच किंवा बाहेरचा देशच मला ऑप्शन आहे का. तर असा मेसेज नको जायला आपल्या लोकांना. आज सुद्धा इंडियामध्ये प्रयत्न किती करा की भरपूर गोष्टी चांगल्या इंडियामध्ये सुद्धा सक्सेसफुल लोक किती आहेत, सक्सेसफुल रेस्टॉरंट आहे आज इंडियामध्ये. इंडियामध्ये ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहे. नक्की. साहिल भाऊ, तुमचं आधीपासूनच हॉस्पिटॅलिटी वगैरे मध्ये इंटरेस्ट होता तुम्हाला? नाही, असा इंटरेस्ट तर होता, पण माझी 12वी झालं, जसं मी बोललो, माझे आई वडील दोन्ही पण प्राथमिक शिक्षक. हो, माझ्या आईची खूप इच्छा होती का मी डॉक्टर बनवून रशियाला जावं. अरे वा. हो, तिने म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न पण खूप केले. तिने चौकशी केली खूप सारी, तिचे मैत्रिणींकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला का याला रशियाला पाठवायचं. आणि त्यांचा एक असा नियम होता की तुम्हाला प्रत्येक विषयात, 12वीचे प्रत्येक विषय त्याच्यामुळे तुम्हाला 60% वरती मार्क पाहिजे, तरच तुम्ही रशियाला जाण्यासाठी कॅपेबल आहात. पण माझे सगळे टक्के जर कॅल्क्युलेट केले तरी पण ते 60 नव्हते. त्याच्यामुळे तिथं मला मागे यावं लागलं.
हो, मला आणि पहिल्यापासून म्हणजे जेवण बनवायची आवड होती, त्याच्यामुळे मी घरी पण सांगितलं होतं की काहीतरी सोप्पा कोर्स करूयात आपण. मग ते रशियाचं मेडिकलचं नाही नाही, ते झालं? नाहीच झालं. मग पुण्यात ऍडमिशन घेतलं. AISSMS कॉलेज आहे शिवाजीनगरला, चांगलं नावाजलेलं कॉलेज आहे, तिथे ऍडमिशन घेतलं. आणि त्याच पिरियडमध्ये कोरोना आला. हो, कोरोना आल्यामुळं कॉलेजला जायला म्हणजे एवढी संधी भेटली नाही. प्रॅक्टिकल बऱ्यापैकी मिस व्हायच्या. मग त्याच्यामध्ये मॉरिशसला जायची संधी आली मध्ये. वाह! मॉरिशसला संधी आली, पण ते पण कोरोनामुळे म्हणजे पूर्ण ड्रॉप करावं लागलं. मग त्याच वेळेस घरी गेलो, मंचरला गेलो. नंतर मग परत कोरोना झाल्यानंतर पुण्यामध्ये आलो. मग खर्चाच्या गोष्टी होत्या, बऱ्याचशा खर्च कसा करायचा, काय करायचा. चांगले मित्र भेटले पुण्यात, त्यांच्यासोबत मग तिथं स्विगी उबर ह्या डिलिव्हरी सुरू केल्या. हो, घरून परिस्थिती चांगली होती, असं नाही का घरी परिस्थिती नाही किंवा करावंच लागेल. आपण बाबा घरून आपल्याला जेवढे कमीत कमी पैसे घेता येतील, हो, जेवढे कमीत कमी पैसे आपण घेऊ घरातून किंवा खर्च कमी करू, त्यासाठी स्विगी उबर या डिलिव्हरी सर्व्हिसेस सुरू केल्या मित्रांनी. मी त्या गोष्टींचं म्हणजे बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या. घरच्यांकडून पहिल्यापासून होतं की कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्टाशिवाय पर्याय नाही. खायचं तर बाबा तुम्ही इमानदारीने खावा आणि कष्ट करा. त्याच्यामुळे कष्टाची पहिल्यापासूनच सवय होती. त्या गोष्टी केल्या. त्याच्यानंतर असंच मित्रांकडून मला हे USA प्रोग्रामचं जे समजलं, इकडं मी अप्लाय केलं हॉटेलला. इथे मला ऑफर आली यांची, इथे जॉब भेटला, इकडे यायची संधी भेटली. घरच्यांना सांगितलं, ते पण म्हणजे असं नव्हतं की तू जाऊ नको, हा तू जा, ते पण खुश होते खूप, तू जा. मग इकडं आलो, इथं नीरज सोबत चांगली मैत्री झाली. आम्ही सोबत काम केलं, आम्ही इंडियन रेस्टॉरंटला सोबत काम केलं. मग इथं असताना सुद्धा आम्ही आमची पहिली गाडी घेतली होती. पहिली गाडी आज सुद्धा आम्हाला ती स्वतःच्या पैशातून पहिली गाडी त्याचा आनंद एक घेतली. वेगळाच झाला. दुसरी गोष्ट म्हणजे साहिलचं आणि माझं कॉलेज एकदम शेजारी शेजारी ते पुण्यात. पुण्यामध्ये, पण आमची ओळख नाही. इथे आल्यावर इथे मिळालं. आल्यावर ओळख झाली. मग इथं आम्ही इंडियन रेस्टॉरंटला जॉब केला पाहिजे. आणि त्यावेळेस पासूनच होतं की बाबा काहीतरी करायचंय. हा, फक्त म्हणजे जॉबच नाही करायचंय. आणि त्या इथे आल्यानंतर पण बाबा जॉब तर करतोच, इथं आल्यानंतर पण आम्ही ते डोरडॅश असेल किंवा उबर हे केलं. आणि हे करताना म्हणजे पूर्ण ऑस्टिन झालं, किंवा आता आम्ही जिथं खोलतोय BK तो एरिया झाला, तिथं हे पूर्ण एरिया खूप फिरलो. त्यावेळेस असं झालं की नाही यार, काहीतरी स्वतःच करायचं. त्यामध्येच मग आम्हाला शेखर भाऊ यांची ओळख झाली. त्यांचं मार्गदर्शन म्हणजे बोलवलं तेवढं कमी. त्यांनी म्हणजे आम्ही 3-4 भेट त्याचा एवढा त्यांनी विश्वास ठेवला. आमचं एवढं सगळं आज खूप चांगलं चालू आहे. खरंच तुमच्या दोघांच्याही स्टोरीज आणि बॅकग्राऊंड आणि ज्या पद्धतीने तुम्ही आलेत इथं आज हे सगळं केलंय, फार फार प्रेरणादायी आहे. आणि ते ऑफकोर्स शेखर भाऊ सारखा कोणीतरी मेंटर आपण जसं आधी म्हटलं ते पाहिजे. माझं चला मी ठीक आहे, मी पुढे कनेक्ट झालो. दोघांच्या फॅमिलीज आहेत ना, म्हणजे खूप अलग अलग क्षेत्रातून आहेत. त्याचे वडील आणि गाव दुसरे, मंचर अलग ठिकाणी, शिर्डी अलग ठिकाणी, माझं ठाणे जिल्ह्यात म्हणजे आता पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही खूप अलग अलग ठिकाणी. जिओग्राफिकल पण बॅकग्राऊंड बघाल ना, आता साहिलची आजी आहे म्हणजे खूप मस्त आहे. म्हणजे आई वडील बहिणी, त्याला मी गेलो होतो, खूप म्हणजे बोलतात ना की मला वाटलंच नाही की दुसऱ्यांच्या घरात जातोय. आपल्याला ते एक फिलिंग असतं ना, ते 2 मिनिटातच निघून गेलं. आणि मी नीरजकडे गेलो, नीरजच्या पप्पांना भेटलो. सो मला असं वाटतं की आपलीच कोणतरी नातेवाईक लोक आहेत इथे राहतात. एवढंच म्हणजे आमचे पण म्हणजे जेव्हा घरचे त्यांना भेटले किंवा काही त्यांचे खूप सारे मित्र होते, माझ्या घरच्यांचा मला फोन आला की बाबा आम्हाला टेन्शन नाही, आता आम्हाला टेन्शन नाही. अमेरिकेत आल्यानंतर कसं वाटलं होतं तुम्हाला? पहिले जो नवीन येतो अमेरिकेत, साहिलचा किस्सा खूप छान आहे ऐकण्यासारखा. एअरपोर्टवर बॅग हरवण्यापासून तर रूममेट सगळ्याच गोष्टी. सगळं खूप म्हणजे मी आलो फर्स्ट तर माझी फ्लाईट पहिली मिस झाली. नंतर मी ऑस्टिनला आलो, माझं लगेज आलं नाही. म्हणजे मी त्यावेळेसच पहिल्यांदा एवढा लांबचा प्रवास करतोय, त्यावेळेसच खूप खचून गेलो होतो. म्हणजे अक्षरशः रडलो होतो. मला असं वाटत होतं मी यार इंडियाला परत जाऊ, पण त्यावेळेस नको म्हटलो यार, खूप पैसे लाव, हे झालेत करतोय. आलो नशिबाने त्या बॅग वगैरे कगारमध्ये होता. हो, कगारमध्येच होतो. थांबला. माझे रूममेट पण मी गेलो त्यावेळेस पण खूप वेगळे होते पहिले भेटले ते. मग त्याच्यानंतर मला नीरजन ते भेटले, त्यांच्यासोबत मी शिफ्ट झालो. थोडे आपली लोक जोडली गेली की मग धीर पण येतो आपल्याला जरा. हो, माझे पहिले 15 दिवस तर फिलिपिन्सचा एक रूममेट होता आणि त्याला इंग्लिश बिलकुल येत नव्हतं. बिलकुल त्याला इंग्लिश काय, तुला फिलिपिन्स, मला फिलिपिन्स येत नव्हतं. मस्त. हो, माझी जी रिपोर्टिंग मॅनेजर होती तिला मी रिक्वेस्ट केली की मॅम मला की दुसरी रूम असेल तर मला ऍडजस्ट करा दुसऱ्या मध्ये, नाही की आमच्याकडे एवढीच रूम आहे, तुला इथेच ऍडजस्ट करावं लागेल. तर ते 15 डेज इतके मुश्किल होते की जेवायला जायचं आहे तर एकटं जायचं,
बोर होतंय, टाइम झोनचा डिफरंट, इंडियामध्ये फोन करू शकत नाही, सवय नसते ना, सवय नसते. आणि नवीन नवीन येतो हो. तेव्हा अरे इथं लोक दिसत नाही इथं दिसत आपल्या नाही. इंडिया सारखे. खूप म्हणजे ज्याच्यामध्ये ताकद आहे तो थांबू शकतो. तो थांबू शकतो. जे जर जायचं तो जाणारच जातात. आहे. जातात ह्या प्रोग्राम मध्ये. खूप मी जण. आपण मागे डिस्कस केलं होतं, बरीचशी मुलं येतात. सो जेवण प्रोग्राम बद्दल सांगायचं झालं ना तर खूप छान प्रोग्राम आहे. मस्त प्रोग्राम. पण म्हणजे तुम्ही ऑफिशियली वर्क परमिट घेऊन अमेरिकेत येता. बरोबर. सो द बिगेस्ट थिंग, तुमच्याकडे सोशल सिक्युरिटी, वर्क परमिट, तुम्हाला झिरो स्ट्रगल येते. एकदा तुमचा विजा झाला देन यू हॅव झिरो स्ट्रगल. तुमच्याकडे जॉब रेडी आहे. पण इथे आल्यानंतर ते पहिले 1 महिना किंवा 6 महिने काढायचे. तो आणि- कल्चर शॉकही असतो. बरोबर. नाही, आणि ह्या प्रोग्रामचं नावच आहे कल्चर एक्सचेंज प्रोग्राम. कल्चर तर तुम्ही एकटे किंवा तुमच्यावर इंडियनच असतील याची असं काही गॅरंटी guarantee नाही. नाही. सो यू हॅव टू लिव्ह विथ मल्टी टाइप्स ऑफ पीपल. तो प्रोग्रामच त्यांनी डिझाईन केला. नंतर ते कळतं की हे कशासाठी होतं. अगोदर तर ही सजा आहे आपल्याला काळ्या पाण्याची, पण ही मजा आहे ऍक्च्युली. बरोबर. खरंच आपण मजा आहे. तुम्हाला फिलिपिनो लोक, रशियन लोक, उझबेकिस्तान, म्हणजे अशी कंट्रीची लोक आपल्याला भेटतात की आपण कधी नावही नसतात ऐकलेली. बरोबर. सो ते तुम्ही युज टू झाले, तुम्ही मिळून मिसळून आले. मग खूप मस्त मज्जा आहे. मज्जा असते. खूप मज्जा. मग तुम्ही अर्ली एज मध्ये पैसेही कमावता. हो. तुमच्या दोघांच्या स्टोरीमध्ये एक कॉमन धागा म्हणजे तुम्ही दोघांनी गिव्हअप नाही केलं इझिली. ओके, तुम्ही पण त्याच्यातनं बाहेर आले, तुम्ही पण रशिया नाही तर ठीक आहे बाकी काहीतरी करू. संयम म्हणजे कोणतं पण काम करणे संयम खूप महत्वाचा आहे. संयम. तो इंडियात एक डायलॉग फेमस झाला, शांतता संयम इज इक्वल टू कार्यक्रम. हा, असं काहीतरी होतं म्हणजे ते मी. तर तुमची आणि यांची भेट कशी झाली शेखर भाऊ? तो खूप मजेशीर किस्सा आहे. ऐकूयात. म्हणजे असं इंटेन्शनली काय असं भेटलोच नाही. बेसिकली तुम्हाला ते रेस्टॉरंट डिपो हा प्रकार आता माहितच हो, पडला. yes. बरोबर. Yes. मी तुमचा व्हिडिओ बघितला. यस यस. तर तिथे आम्ही शॉपिंग करताना काहीतरी कुजबुजणं असेल, मग मराठीमध्ये मराठीमध्ये बोलणं बोलणं झालं. असेल, तर मग एकमेकांना तिथे हाय झालं. मग अरे बाबा तुम्ही कुठले, हे ते, मग कुठल्या रेस्टॉरंटसाठी तुम्ही आले शॉपिंगला, तर दे आर कम लाईक ते कुठल्या एका पर्टिक्युलर रेस्टॉरंटसाठी आले होते शॉपिंगसाठी. आणि मग आमची बोलणं झालं की मग त्यांना मी सांगितलं अरे माझं एक मराठी रेस्टॉरंट आहे, मग या तुम्ही तिकडे जेवायला वगैरे, तुम्हाला मिसळपाव मिळते का तिकडे, असं मी त्यांना चॅलेंज करायला. 1 वर्ष झालं काही खाल्लंच नाही खाल्लं आम्ही. नव्हतं. मिसळ नाही, वडापाव नाही. भाऊ त्यात बोलले की या हा, त्यांच्याकडे restaurant. आणि मराठी जसं- माणसाला मिसळ पाव म्हटलं तर लगेच. मला असं वाटतं ते शॉपिंग नंतर लगेचच त्यांना माझ्या- त्या संध्याकाळी. जसं की ते बोलले मिसळ, फक्त मिसळच नाही. आता मी वैयक्तिक खेडेगाव, आमच्या घरी सकाळ दुपार संध्याकाळ भाकरी 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 हेच असतं. आणि जेव्हा ते मला बोलले का रेस्टॉरंटला भाकरी भेटते, का मी म्हणजे त्याच संध्याकाळीच गेलो होतो. त्याच रेस्टॉरंट संध्याकाळी 10 वाजता बंद करणार, आम्ही 9:45 ला पोहोचलो. आणि त्याच दिवशी शेखर भाऊंची मॅनेजमेंट वर प्रेम कसं झालं किंवा माणूस जेन्युइन कसा आहे हे कसं समजलं. आता तुम्ही अमेरिकेमध्ये कोणत्या पण रेस्टॉरंटमध्ये जातात, जर रेस्टॉरंट 10 वाजता बंद होत आहे तर 9:30 वाजता किंवा रेस्टॉरंट बंद व्हायच्या आधी एक छोटासा कॉल असतो की किचन बंद होत आहे. तर आम्ही 9:50 ला जाऊन सुद्धा त्यांची टीम, त्यांची मॅनेजमेंट बोलले की नाही, वी विल सर्व यू, आम्ही तुम्हाला देतो. वा वा वा. मी ह्या पॉइंटला घेऊनच शेखर भाऊ मलाही एक पॉइंट पुढे सांगावासा फार आवडेल. आता मी शेखर भाऊंना मागच्या 2-3 वर्षापासून बघतोय, राईट. शेखर भाऊ 5-6 रेस्टॉरंटचे मालक आहेत, पण त्यांना मी त्यांच्या हॉटेलमध्ये सोबत खांद्याला खांदा लावून काम करताना बघतो प्रत्येक वेळेस. म्हणजे असं ते फिलिंग येत नाही की मालक आहे त्याने शेट फिलिंग आहे वेगळा याने ऑर्डर देतोय, तसं नाही. ती हायरार्की असते ना, हायरार्की बिलकुल वाटत नाही. ठेवलाच नाही आम्ही. नाही, ती तुमची फिलॉसॉफी मला खरंच फार चांगली वाटते शेखर. परवा आपण त्या लेकवेला गेलो होतो, तुम्ही स्वतःहून चढून काम करत होते. बरोबर. हे सगळेजण करत नाही. नाही ते कसं आहे भाऊ की नाही, ते रिस्पेक्ट देतात मला शेटचा, असं काही नाही. ते मला सगळे एम्प्लॉई मला रिस्पेक्ट देतात, मी त्यांना देतो. पण जर तुम्ही कुठं तरी त्यांना असं डाऊन केलं तर तुम्ही त्या मोमेंटसाठी तुम्ही मोठे बनता. बरोबर आहे. पण तुम्ही ओव्हरऑल तुम्ही त्यांच्या मनामधून निघून जाता. रिस्पेक्ट चालू. रिस्पेक्ट नाही राहत. ते तुम्हाला बघून घाबरून रिस्पेक्ट देतील, काय तुम्हाला उद्या सल्यूट पण ठोकतील. पण ते तसं नको आहे ना. बरोबर आहे. ते सल्यूट तुम्हाला बघायचंय का तुम्हाला खरंच रिस्पेक्ट पाहिजे त्यांच्या मनात, हे आपण ठरवायचं. बरोबर आहे. मी त्यांना एकच सांगत असतो की रिस्पेक्ट कमवायचा असेल तर रिस्पेक्ट पहिले द्या. हा, तुम्ही डिशवॉशर आहेत आणि तू शेफ आहेस, तर शेफ डिशवॉशरला वरती वरचढ करणार मला नाही सांगणार. मी डिशवॉशरची बाजूही तेवढीच ऐकणार आहे आणि तुझी बाजूही ऐकणार आहे. तर ओव्हरऑल ह्या गोष्टींमध्ये आमचे वाद संवाद होत असतात. म्हणून हे मॅनेजमेंट आणि आम्ही लोक जोडतोय. ते माणसं जोडली तरच तुम्ही या सगळ्या, म्हणजे आज निघत एक रेस्टॉरंट रन करणंही कठीण आहे. तुम्हाला माहिती आहे अमेरिकेत माणसांची किती मला खरं वाटतं की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये
लेबर हा फार मोठा खूप इश्यू मोठा आहे. issue. चांगली लोक हो, मिळत नाही. आज पण तुम्ही बघितलं तर एका रेस्टॉरंटला 10 ते 15 स्टाफ असतो. आज तुम्ही विचार करा, आपले 5 रेस्टॉरंट आहे, तर तुम्ही 50 लोक, शेखर भाऊ, मी, साहिल, हे लोक मॅनेज करणं, आणि आजपर्यंतचा शेखर भाऊंचा अनुभव किंवा आमचा त्यांच्याकडून थोडं थोडं शिकतोय आम्ही अजून सुद्धा, तर त्यांच्याकडून शिकण्यासारखं हे की माणसांना कसं फुटबॉल गेम सारखं ठेवायचं. रेस्टॉरंट इज लाईक अ फुटबॉल, सॉकर गेम. लाईक तुम्ही जर एकत्र काम केलं तरच तुम्ही तो गोल अचीव करू शकता. तुम्ही जर स्वतः म्हणजे मी माझं करतो, मी माझं करतो, तुम्ही तुमचं टार्गेट अचीव नाही करू शकत. तुम्ही जर सोबत आहात तर तुम्ही नक्कीच गोल अचीव करा, तुम्ही मॅच जिंकाल. पण तुम्ही जर एकटेच खेळत राहिले तर खूप डिफिकल्ट आहे, पॉसिबल नाहीये. म्हणजे तुम्ही जिंकू पण शकता पण त्या गोष्टींना टाइम लागणार आणि ते सस्टेनेबल हो. नाही. एक गोल कराल तुम्ही, मी त्यांना सांगितलं की तुम्हाला रेस्टॉरंट खोलायचे की रेस्टॉरंट्स खोलायचे, बरोबर आहे. ते पहिले याचं उत्तर बनवा आणि मग माझ्याकडे या. आम्ही भेटलो त्याच वेळेस त्यांनी पहिलं बोलले होते का तुम्हाला, हे त्यांचं वाक्य मला अजून पण आठवतं, रेस्टॉरंट खोलायचे का रेस्टॉरंट खोलायचे तुम्हाला. त्यांनी मला थोडीशी कल्पना दिली होती की आम्हाला पुढे पुढे जायचंय, आमच्याकडे पण स्किल वगैरे आहे. तर मग असं थोडं थोडं कन्व्हर्सेशन, मी अचानक ओपन नाही झालो त्यांच्याकडे पहिल्याच मीटिंगमध्ये. आपण बघूया, विचार करूया, चांगली आयडिया चांगली आहे. मग हळूहळू त्यांना पिंच करायला सुरुवात केली की बाबा तुम्ही कुठे काम करता, काय रिस्पॉन्सिबिलिटी घेता तुम्ही लोक, खूप इम्पॉर्टंट आहेत. तुमचे नक्की अमेरिकेत राहायचे गोल्स काय आहेत, कारण की पुन्हा मग त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंड त्यांचं म्हणजे समजणं खूप चांगलं हे गरजेचं होतं. तेव्हा याच्या फॅमिलीबद्दल विचारलं की ही माणसं आपल्याला जमतील, आपल्यासारखी माणसं आहे, आपलं जमेल, आपण एखादी गोष्ट सांगू त्याचं ऐकतील ही गोष्ट. तर याच्यामध्ये काय होतं की कधी कधी मी बऱ्याच गोष्टी त्यांना एक्सप्लेन नाही करू शकत फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. सो दिस इज द बेस्ट पार्ट वर्किंग विथ साहिल अँड नीरज, की ते मला ना प्रश्न विचारतात, पण त्यांना माहिती की आत्ताच्या घडीला नको हा प्रश्न विचारायला, की शेखर भाऊ जर आपल्याला काही गोष्ट नाही बोलतात ना तर लेट इट गो, दॅट लेट्स सॉल्व द सिच्युएशन कम्प्लीट करूया आपण, मग आपण शेखर बनते. दिस इज द बेस्ट पार्ट फ्रॉम देम. पार्टनर घेणं कधी कधी आपण सांगतो ना खूप भयंकर असतं रे बाबा आणि खूप प्रॉब्लेम, नाही असं काय, आपण कसे एकमेकांबरोबर किती क्लिअर ठेवतो गोष्टी. इथं ना मला म्हणजे ना ट्रस्ट फार महत्वाचा असतो. तुम्ही या दोघांना ट्रस्ट करताय, हे दोघं तुम्हाला ट्रस्ट करतात. तो ट्रस्ट डेव्हलप होणं, मला असं फार वाटतं ना, काही कम्युनिटीमध्ये म्हणजे गुजराती कम्युनिटी म्हणा, साऊथ इंडियन कम्युनिटी म्हणा, असं मला जाणवतं की ट्रस्ट ह्या कम्युनिटीमध्ये जरा जास्त स्ट्रॉंग असतो. आपल्या मराठी कम्युनिटीमध्ये ना थोडा वेळ लागतो ट्रस्ट डेव्हलप व्हायला. मी थोडं करेक्ट करेन असं नाही राहुल भाऊ, कम्युनिटी सगळ्या सारख्याच आहेत माझ्या हिशोबाने. आपणच गोष्ट बोलत नाही, आपण मनमोकळे होत नाही, हा एक प्रश्न आहे. आपणच उगा सांगतो की ट्रस्ट नाही, तसं नसतं. आपण एक त्याचा एक भाऊ बनवलाय, तो तसा आहे. पण एकदा आपण गोष्टी सांगितल्या बाबा हे असं असं आहे रे, मग त्या गोष्टी ते क्लिअर होऊन जातात. सो बेसिकली तोच एक प्रश्न आहे फक्त मराठी लोकांमध्ये, की थोडेसे ओपन व्हा. मला हे सांगायला आवडेल की थोडेसे ओपन व्हा, तुमच्या आयडियाज टेबलावरती ठेवा आणि कोणी चोरून घेऊन जाणार नाही. आणि ट्रस्ट बरोबर तुम्ही म्हणता तसं तो दुतर्फी असतो. तुम्ही जर ओपन केलं तर समोरचाही ओपन होईल. नाईस. आता थोडस आपण टिक्का हाऊसच्या प्रवासाबद्दल, तर एका वर्षात 5 ते स्केल करणं म्हणजे फार जबरदस्त मोठं चॅलेंज आहे. हे लॉजिस्टिक्स म्हणा, पीपल मॅनेजमेंट, सगळ्याच गोष्टी, तुमचं सप्लाय चेन म्हणा, हे तुम्ही पेललं का, हे शिवधनुष्य तुम्ही उचललं कसं आहे? शिवधनुष्य म्हणजे आता काय पिलर भेटलेच होते, तर माझ्यासाठी पीस ऑफ केकच होता तो, कारण का ऑलरेडी एवढ्या रेस्टॉरंटचा एक्सपिरियन्स होताच माझ्याकडे. तर पण तुम्ही आता ही गोष्ट मला माहितीये, जेव्हा तुम्ही नवीन रेस्टॉरंट उघडता 3-4 महिन्यांनी उघडता असं नसतं तुमचं. नाही, तुम्ही दिवसांमध्ये बोलता. 15 दिवस 20 दिवस 15 दिवस जास्तीत जास्त 2 आठवडे त्याच्यावरती नाही. अक्षरशः ह्या गोष्टींवर हे जे गोरी क्राऊड आहे, अमेरिकन लोक आहे, ते आम्हाला विचारतात की आम्हाला भेटायचं आहे शेखर रिकामे या माणसाला, की अशी काय ट्रिक आहे, लायसन्सिंग असेल, मॅन पॉवर असेल. आणि मला सांगायला आवडेल लोकांना की असं वाटतं की खूप सारे रेस्टॉरंट आहे, पण त्याच्या मागे शेखर भाऊंच्या असतील, साहिल भाऊंच्या असतील, आमच्या सगळ्या टीमचे. माझे मी ऍड ऑन करेल, शेखर भाऊंची बायको म्हणजे आमची वहिनी. हो, आम्ही फक्त म्हणजे पुढे दिसतो, पण त्याच्या सगळ्यात मोठा पूर्ण. आज वहिनी सोबत नाही आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये इथे येणार होत्या, पण त्यांचा आम्हाला इतका सपोर्ट आहे. शेखर भाऊंना पण आम्ही नाही बोलून दाखवतो, वहिनींना पण, कारण की आम्ही काय करू शकतो. लॉजिस्टिक झालं जसं तुम्ही बोलले, धावपळ झाली, हे शेखर भाऊ, मी, साहिल आम्ही करू शकतो.
पण जे बॅक एंड आहे ज्याला आपण म्हणतो बॅक ऑफिस किंवा डेटा एंट्री जे काय गोष्टी असतील त्या पूर्ण सगळं. बॅकबोन वहिनी सांभाळतात. हे लायसनिंगचं काम, बाकीचे सगळे सिटीचे परमिट्स वगैरे किंवा त्यांना अप्लाय करणे, बारचे लायसनिंग अप्लाय करणे, हे सगळं पूर्ण वहिनी, पेरोलचं काम पूर्ण सगळे पेरोल सगळे ते पाहतात. तर असं आपल्याकडे प्रत्येक प्रकारचे बॅकबोन शेखर भाऊंनी बनवून ठेवलेले आहे. तर जे 5 रेस्टॉरंट दिसतं ना तर त्याच्या मागे एवढी मोठी टीम आहे. वा मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला फार आवडेल, टिक्का हाऊसची तर ग्रोथ होतच आहे, पण शेखर भाऊंच्या फॅमिलीमध्ये ह्याच वर्षी एक नवीन ऍडिशन झालंय. कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला आणि धनश्रीला. राधा राईट मुलीचं नाव? आता 1.5 महिन्याची. 1.5 महिन्याची. 1 मेला आली. व्हेरी नाईस. खरंच म्हणजे मला असं वाटतं ना, तुम्ही शेखर भाऊ मॅनेजमेंट मध्ये तुमचा हातखंडा चांगला दिसतोय. तुम्ही काही MBA वगैरे केलं होतं का? नाही, MBA घरातूनच झालंय ना. आई वडिलांचाच MBA एवढा तगडा बसलाय. आई वडीलच हे माणसांमध्येच होते. तर एकच शिकवण होती की काहीतरी पुढे जर जायचं असेल आणि जर तुम्ही माणसांच्या इंडस्ट्रीमध्ये असाल तर तुमचं पैसा काय इम्पॉर्टंट नाही, काहीच गोष्टी इम्पॉर्टंट नाही, तुमची माणसं इम्पॉर्टंट आहे. वा. तर जर तुम्ही तीच जोडू शकले नाही तर मग नका करू तुम्ही मल्टिपल गोष्टी. एक करणं पण मुश्किल होऊन जाईल तुम्हाला. खरी गोष्ट आहे. तर ते दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. यांनाही मी तेच फोकस करत असतो की तुम्ही नवीन आहेत तर आपण म्हणजे आपण टिक्का हाऊसचे फेस आहोत का इन जनरल? येस, पण वी आर द ओनली, नो, वी आर, अवर टीम इज द टिक्का हाऊस. बरोबर. तर आपल्या बिसाईड जी मागची माणसं जी आहेत, जी काम करतात ऍक्च्युली, दे आर ऑल्सो दॅट मच सेम इम्पॉर्टन्स लाईक अस. वा. तर आता आपण थोडंसं टिक्का हाऊसच्या जर्नीबद्दल बोलूया. तर जवळजवळ एक 10-11 महिन्यांपूर्वी एका वर्षापूर्वी हे डाऊनटाऊन मधलं मेन टिक्का हाऊस आपण उघडलं सप्टेंबर. तुम्हाला लगेच रिस्पॉन्स स्ट्रॉंग होता याचा? हो, खूप. म्हणजे हेच एक मॅजिक सांगावं लागेल की रेस्टॉरंट्स ऑस्टिनमध्ये उघडतात आणि स्टोऱ्या आम्ही ऐकल्यात किंवा आपण तुलसीबद्दल, माझं स्वतःचं जे तुलसी आहे, तुलसी नावाचं जे रेस्टॉरंट आहे, तर रिस्पॉन्स हा काइंड ऑफ स्लो होता तुलसीला. पण इथे असं होतं की लोक आमची वाट बघत होते लिटरली ह्या लोकेशन बद्दल, म्हणजे डाऊनटाऊन. आणि आम्हाला थोडंही त्यांना एज्युकेट करावं लागलं नाही की जेवण आपलं असं असतं. लोकांना ऑलरेडी माहिती होतं की रेस्टॉरंट तुम्ही फक्त कधी ओपन करता त्याचा कॉल होता. आणि मला सांगायला आवडेल की याची जी ओपनिंगची जी चालू झाली तर बेसिकली मी अजून एक रेस्टॉरंट इथे बघतच होतो. तर मी यांना थोडं पिंच करत होतो की मी रेस्टॉरंट बघितलंय, तुम्ही इंटरेस्टेड आहेत का वगैरे. आणि अचानक दुपारी नीरजचा मला फोन आला की भाऊ असंच एक लोकेशन आहे, तर ही बिल्डिंग जरा बाहेरून थोडी जुनी वाटते आणि तुम्हालाही माहिती आहे डाऊनटाऊन म्हणजे थोडंसं काइंड ऑफ डल एरिया पण आहेत ह्या एरियामध्ये. बरोबर. तर मी याला फोनवरती नको रे तिकडे, तू चहा प्यायला घरी आहे म्हणे. तू चहा प्यायला घरी आहे आणि त्या चहा नंतर आमचं एक रेस्टॉरंट झालं. तर मी त्याला बोललो तू एक काम कर, तुला इंटरेस्ट आलाय ना. तर मी त्याला डायरेक्ट नाही बोललो, तू घरी ये, मला एक्सप्लेन करू. त्याला फोनवरतीच, त्याला असं नको ना मी एक रेस्टॉरंट घेऊन आलो आणि हा डायरेक्ट नाही बोलतो मला की पीपल मॅनेजमेंट स्किल. घरी बोलवलं आणि आम्ही चर्चा केली. मग त्याच्याबरोबर तो बोल, मला त्या जागेबद्दल बोल. मग तो अरे भाऊ तिथे अशी लोक राहतात, तशी लोक राहतात. तर तो पॉझिटिव्ह गोष्ट सांगत होता, मी त्याला एक पिंच निगेटिव्ह टाकत होतो त्याच्यामध्ये. अरे तिथे होमलेस पण राहतात, की डल मार्केट आहे, बिल्डिंग नाही चांगली. मग आणि मी त्याला मध्ये सपोर्ट पण करत होतो. आपण आतमध्ये जाऊन बघितली तर असं करतात. तर म्हणजे ते लाव फोन, जे कोण मेंबर्स असतील किंवा याचे ब्रोकर्स असतील त्यांना फोन लाव. तर मग असं आम्ही कॉन्टॅक्ट करता फोन चहा पितातच फोन चालू झाले आणि लकीली तो सांगतो की या बघायला. आणि तोही तयार होता आणि तो या बघायला. आणि तो म्हणतो की नाही, ऑलरेडी माझ्याकडे घ्यायला 3 लोक ऑलरेडी आहेत. सप्टेंबर नाव राईट. हो. आणि बात करता करता तो बघायला येऊ शकता. मग ती एक प्रोसेस असते किंवा त्याची फीज वगैरे. तर अमाऊंट थोडी मोठी होती कारण डाऊनटाऊन आहे. तर पुन्हा ह्या लोकांनी बाबा आपलं बजेट नाही होणार का. तर मी त्यांना ती जाणीव करून दिली की पैशाचा विचार करू नका. तुम्हाला आपल्याला जर आवडली ना तर पैसा इज नॉट बिग डील. आपण मेंटली किती तयार आहोत ह्या गोष्टीवरती फोकस ठेवूया. मग मी जेव्हा इथे आलो, अराउंड मी बघितलं तर माझंही परसेप्शन चेंज झालं की नाही, मी जे ऑस्टिन जुनं बघितलं होतं ते दुसरं आहे. कारण ह्या एरियात माझं एवढं येणं जाणं नसायचं. तर मी ना इकडे भरपूर डेव्हलपिंग दिसते आणि एरिया खूप छान आहे. तुम्हाला पोटेन्शियल मला दिसलं इथे. तर मी बोललो की नीरज आपण याच्यावरती आपण फोकस करायचा या गोष्टीवरती. तो बोलतो पैसे भरपूर आहेत, म्हणजे इथे एंट्री घेणं ही खूप मोठी आहे. डाऊनटाऊन ऑफ ऑस्टिनमध्ये तुम्ही बात करता तर इट्स टू एक्सपेन्सिव्ह.
म्हणजे एवढ्या पैशामध्ये अजून 2 रेस्टॉरंट मी ओपन करू शकतो एवढं याचं एक टार्गेट होतं. तर मग नीरज हे लोक थोडेसे मला विचारत होते की कसं करायचं काय करायचं, आणि मग तिथून हा प्रवास चालू झाला या गोष्टींचा. शेखर भाऊ, तुम्हाला जर नंबर शेअर करता आला, कारण लोकेशन तुमचं जबरदस्त आहे, पैसा चांगला तगडा लागणार असेल, रफ किती अंदाजे किती पैसा लागला? इथे भाऊ ऑलमोस्ट आम्हाला $500,000च्या आसपास पैसे लागले. अरे बापरे, चांगलाच पैसा. नाही पण लोकेशन आहे, हो प्राईम लोकेशन. आणि अजूनही तुम्हाला सांगतो की आता आपण नंबर वरती बोलतोयच, तर नवीन लोकांनी हेजिटेट होऊ नये याच्यासाठी सांगतो. नंबर्स मोठे आहेत, पण याचं पोटेन्शियल पण एवढं मोठं आहे की आम्ही 8 ते 9 महिन्यामध्ये हे रिव्हर्स करू शकलोय. वा, ब्रेक इव्हन हे खूप मोठं अचिव्हमेंट आहे. आणि अजूनही तुम्हाला सांगतो की म्हणजे मोठी गोष्ट म्हणून बोलत नाही, पण मला सांगायला आवडेल की लोकांनी शिकलं पाहिजे. आम्ही पैसे ह्या रेस्टॉरंटला जास्त लावलेत, पण आमचं कॅपिटल रिव्हर्स होऊन आम्ही अजून एक रेस्टॉरंट याच्याच बेसवरती आम्ही बनवलं विदिन 9 मंथमध्ये. 9 months वी ओपन सेम रेस्टॉरंट इन 3 months. 3 महिन्यामध्ये कॉलेज स्टेशन आपण ओपन केलं. सप्टेंबर मध्ये आपण टिक्का हाऊस ऑस्टिन, डिसेंबर 6 टिक्का हाऊस कॉलेज स्टेशन. ते दुसरं होतं का? हो, विदिन 3 months. विदिन 3 months. ही किमया तुम्ही कशी करता मला कळत नाही. ते आता पिलर्स रेडी असले तर मला स्लॅबच टाकायचा असतो. पण आता ते कॉलेज स्टेशन हे लोकेशन ही जबरदस्त आहे. तिथं म्हणजे यंग क्राऊड, टेक्सास A&M राईट, म्हणजे खूप मोठी युनिव्हर्सिटी आहे ना, टेक्सास A&M. अमेरिका लार्जेस्ट सेकंड युनिव्हर्सिटी इन अमेरिका. हो, आणि सगळे तुम्हाला स्टुडंट तिथं आहेच ना. आता स्टुडंट लोकांचं सांगायचं झालं ना, माझा जो वर्क एक्सपिरियन्स होता, तर आपण मागे मेन्शन केलं होतं की ब्लूमिंग्टन नावाच्या शहरात मी काम केलंय. मी स्वतः तिथे जॉब करायचो बरोबर त्या रेस्टॉरंटला. तर युनिव्हर्सिटीमध्ये रेस्टॉरंट कसे चालतात याचा आढावा माझ्याकडे होताच, तो एक्सपिरियन्स होता चांगला. त्याच्यानंतर माझं एक फेटविलला पण रेस्टॉरंट होतं आर्कान्सासमध्ये, तेही युनिव्हर्सिटी टाउन. तर जेव्हा आम्हाला हे युनिव्हर्सिटीचं एक प्रपोजल आलं किंवा आमचं एक नेटवर्क चालूच राहतं, काय जरी ही एवढी मोठी जर्नी रेस्टॉरंटमध्ये आहे तर लोक आम्हाला पण जोडतात आणि हे आहेतच नेटवर्किंग करायला. तर नीरज आमचं हेच काम करतो मोस्टली की नवीन अपॉर्च्युनिटी आपल्याला काय भेटते. सो दिस इज नीरजची मोठी रिस्पॉन्सिबिलिटी बिझनेस डेव्हलप करण्यासाठी. साहिल माझ्याकडे असतो. माझं आणि साहिलचं काम आहे की ऑपरेशन्स, मी पुढचं ऑपरेशन्सला डेव्हलप करायचं काम करतो, साहिल बॅक एंड. किचनचं काम आज किचनची डिझाईन करणं, किचनमध्ये मेनू डेव्हलप करणं किंवा शेफ लोकांचं ट्रेनिंग करणं, हे सगळं साहिलची रिस्पॉन्सिबिलिटी. प्रत्येकाला एक तुम्ही स्पेसिफिक एरियामध्ये एक्सपर्टीज दिलेलं आहे दिलेले. हो. वा. तर कॉलेज स्टेशनचं दुसरं विदिन 3 महिने. त्याच्यानंतर तिसरी ब्रँच कुठे होती? तिसरी ब्रँच मग आमचं वॅकोला आलं. वॅकोला आपल्या त्या हायवेला 35 ला. तेही जबरदस्त लोकेशन आहे. हो, लोकेशन सगळे जबरदस्त आहे. म्हणजे ऑस्टिन वरनं मित्रांनो जर तुम्ही डॅलसला जात असाल तर तिथं थांबायलाच हवं. हो नक्की. वा. ह्या सगळ्या तुमच्या ब्रँचेस मध्ये सेम एक्झॅक्ट मेनू असतो? सेम मेनू. तर मला अजून एक सांगायचंय, फक्त मेन्यू सेम नाहीये तर प्रत्येक रेस्टॉरंटला टेस्ट देखील सेमच आहे. तुम्ही आज डाऊनटाऊनला खा किंवा उद्या कॉलेज स्टेशनला खा किंवा वॅकोला खा, सगळीकडे टेस्ट सेमच आहे. ते शेखर भाऊंच्या म्हणजे त्यांचा अनुभव जास्त आहे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही आज जे करतोय करत राहणार आहे. हे आता SOP तुम्ही म्हटले, ही गोष्ट मला वाटते स्केलिंग साठी फार महत्वाचा घटक आहे, राईट? आता आपल्या प्रेक्षकांपैकी ज्याला ह्या फील्ड बद्दल जास्त माहिती नाही, त्यांच्यासाठी कोणीतरी एक SOP काय प्रकार असतो आणि कसं करतात हे सांगाल का कोणीतरी? एक आहे इंडियन रेस्टॉरंट्समध्ये किंवा इंडियन क्युझिन जे आहे त्याच्यात भरपूर व्हॅरियंट्स आहेत. म्हणजे एक फक्त दालवरती बोलायला घेतलं तर गुजराती दाल, महाराष्ट्रीयन दाल, नॉर्थ इंडियन दाल, साऊथ इंडियन दाल, बरेच व्हेरियंट आहेत. मग त्याच्यातून एक अशी गोष्ट शोधायची का मराठी माणूस असो, गुजराती माणूस असो किंवा साऊथ इंडियन असो, त्याला सगळ्यांना हे आवडेल. मग अशी गोष्ट एक शोधायची आणि ती गोष्ट अशी पण असली पाहिजे की तिचे इन्ग्रेडियंट्स अवेलेबल पाहिजेत. आणि पुन्हा बोलतो की ती गोष्ट साधी आणि सिंपल पाहिजे. त्याच्यात तुम्ही जर 4 ठिकाणच्या ठिकाणी 40 गोष्टी टाकल्या तर जे बनवणारी पब्लिक आहे, हे शेफ लोक आहेत, तर ते कन्फ्यूज होऊन जातील. तर आम्ही जो पॅटर्न बनवला आहे तो खूप सिंपल. म्हणजे मी मॅकडॉनल्डमध्ये काम केलंय, तर मॅकडॉनल्डचे ते तर म्हणजे जगात नंबर 1 SOP मध्ये, तर तेच मी पुढे घेऊन चालतोय की आय वॉन्ट टू बी लाईक इंडियन रेस्टॉरंट बिंग मॅकडॉनल्ड. तसं मी जर एखादं आता आपलं जे डाऊनटाऊन ऑफ ऑस्टिनला जे फूड ट्रक येतं, तर आमचा पॅटर्न जो आहे तिथे, तर आम्ही तुम्हाला 30 सेकंदात फूड देणार आहेत. सो आमचा
क्लॉकवाईज आम्ही तुम्हाला 30 सेकंदाच्या आतमध्ये तुमच्या हातामध्ये फूड असणार आहे. वा. तुम्ही ऑर्डर करा आणि तुमच्या हातात 30 सेकंदामध्ये फूड असणार आहे. इंडियन फूड. मॅकडॉनल्ड 35 सेकंद बोलतं, बर्गर देतं, मी तुम्हाला 30 सेकंदातच देणार आहे. हा तर- पॅटर्न आम्ही तिथे तर चालवणार. ह्या एसओपीज तुम्ही अशा डेव्हलप केल्या आणि आता त्या स्टँडर्डाइज झाल्या. स्टँडर्डाइज आहेत. हो. तर एसओपी म्हणजे मित्रांनो स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, Yes. बरोबर. हम्म. तर ते एक म्हणजे एका प्रकारचं तुम्ही डॉक्युमेंट किंवा तयार एक करता. असं Pattern एक करा. स्टेप्स तुम्ही समजू शकता की याच्यानंतर हे व्हायला पाहिजे, याच्यानंतर हे व्हायला पाहिजे, याच्यानंतर हे. हा. म्हणजे कोणी जरी आलं हो, ते हो. एसओपी फॉलो हो, केलं हो. की ते हो, होऊन हो, जातं. कारण की आपले जेवढे पण रेस्टॉरंट आहे, कॉलेज स्टेशन, वेको, आता आपलं जे नवीन येत आहे, त्या सगळ्या रेस्टॉरंटला शेखर भाऊंनी किचनच्या बाबतीत ही एक स्पेसिफिक डिश आहे, डिश ए पासून तर झी पर्यंत. मला हेच एसओपी पाहिजे, हीच टेस्ट निघली पाहिजे. तसंच आपलं ऑपरेशनचा सर्व्हिसचा असेल की कोणी गेस्ट तुमच्या रेस्टॉरंटमध्ये येत आहे तर त्यांना वॉर्म ग्रीट करणं, हे गाईज वेलकमिंग, हाव आर यू, हो, त्याचे पण एसओपी आहे. त्याचे पण हो, एसओपी आहे त्याच्या आपल्या. पण. आमचं hospitality हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री तशी आहे. वा. तर नुसतं गेस्ट आला आणि फटू तुम्ही फक्त मेनू घेताय आणि त्यांना बसवताय. नो, टॉक विथ देम, हाऊज युअर डे बीन सो फार, द वेदर इज सो नाईस आउटसाइड. त्याच्याशी बोला. त्याच्याशी बोला. त्याच्याशी आणि बोलायला पण येतंय. हो, आणि ते एसओपी मुळे काय झालंय की मोस्ट ऑफ द इंडियन रेस्टॉरंट, आता शेखर भाऊंनी सुद्धा, मी सुद्धा, साहिल भाऊंनी सुद्धा, रेस्टॉरंट आहेत असं नाही, सगळ्यांच्या हॉस्पिटॅलिटी आहेत, पण त्याच्यामध्ये आपण टॉप नॉच काय करू शकतो? टॉप त्याला पैसे लागत नाही. पैसे लागत नाही, हो. तुम्हाला फक्त बोलायचं आहे बोलायचंय. की हाय गाईज, हाव आर यू. ही युएसपी फार महत्वाची महत्वाची आहे, आहे. फार हो. महत्वाची. आता मागच्या व्हिडिओमध्ये रस्टी भाऊंसोबत मी बोललो, हम्म. जे तुमचे नेहमीचे इथे येणार आहेत, हो. ते त्यांचं तेच म्हणणं पडलं, सर्व्हिस एवढी भारी आहे आणि एवढं छान ट्रीट करतात म्हणे मला इथे, तर ते कळून जातं ना लगेच. बरं. आणि लोकांना मग ते अट्रॅक्शन असतं. बरं. कस्टमर सर्व्हिसवरचा भरपूर लोकांचा, आता तुम्ही ह्या बिझनेसमध्ये आहे, पण मी तुम्हाला सांगेल माझ्या मित्रमंडळींमध्ये भरपूर कुरकुर असते हम्म. की इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलं की इंडियनच ओनर असतात, हा. पण ते आपल्याच लोकांना चांगलं ट्रीट नाही करत ते- म्हणे. तेच तर माझं पहिलं त्यांना सगळ्यांना असतं की असं नाही की त्यांना काही सेपरेट ट्रीट करा, पण मी पण तो प्रश्न बघितलाय की रेस्टॉरंट बंद असताना ते लाईट बंद करणं किंवा आले रे इंडियन, तर ते तसं मला म्हणलं असं असेल तर तो वेटरच नको मला. ते कस्टमर आहेत, ते त्रास देतील, तो त्यांचा हक्क आहे, आणि आपलीच लोक देतात ना आपल्याला त्रास. खरी गोष्ट आहे. बरं, लोकल लोक तर त्रास देत नाही, बरोबर. तर काय त्रास देतात? एक काय लिंबू मागतील, कांदा मागतील, त्याच्या व्यतिरिक्त आपल्या लोकांचा काही त्रास नसतो, हा. तो त्यांचं ऐकून घ्या. बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. वा. आता तिसरं मग वॅकोमध्ये आता नवीन परवा आपण तिथं भेटलो, हो. लेकवे, लेकवे, हो. तेही एक नवीन येत आहे. हो, त्याला बरोबर. काय आता मे बी हा व्हिडिओ येस तर मित्रांनो एखाद वेळेस सुरू पण झालं असेल. हो, ते बरोबर. आम्ही आज रेकॉर्ड करतोय, पण शेखर 10 ते 12 दिवसांचा 10 ते 12 दिवसात, तर नक्कीच मग एखाद वेळेस तुम्ही आता बघताय तर ते लेकवेचं सुरू झालेलं असेल. तर लेकवेचं लोकेशनही जबरदस्त आहे. हो. तर ते लोकेशन कसं सापडलं तुम्हाला? सो ऑस्टिन जसं विस्तारित आहे, सगळ्याच ठिकाणी तुम्ही फोकस नाही करू शकत. तर आपण बघितलं की एक आपलं राऊंड रॉकला आहे, एक आता डाऊनटाऊनमध्ये, एक आपलं आता UT ऑस्टिनचं तेही कव्हर झालंय. सो बेसिकली एक पट्टा राहत होता की West ह्या side बाजूला वेस्ट साईडला असावं, की त्यांना कधी कधी साऊथच्या लोकांनाही तिथे जाता येईल. हे आमचं फोकस आहे की साऊथचे लोकही येतील, हा. की त्यांनी इंडियन रेस्टॉरंटला किंवा टिक्का हाऊसला, कारण काही गोष्टी आपल्या तुलसीच्या पण असतील तिकडे, बरोबर. काही कोल्हापुरी म्हणा, हो, हो. काही गोष्टी आपल्या मराठी पण असू शकतात. तर त्या गोष्टी आम्ही तिथे आणतोय आणि तो पट्टा कव्हर अप Cover करतोय. करतोय. वा. एक गोष्ट जी मला टिक्का हाऊसची आवडली ती म्हणजे तुमचा हा जबरदस्त असा बार. नॉर्मली आपल्या इंडियन रेस्टॉरंट मध्ये हा. एवढा भारी बार नसतो. हा मोस्टली तुम्ही गोऱ्या पब्लिकला कॅटर करण्यासाठी ठेवला नाही, का? असं काही नाही, गोऱ्या पब्लिक साठीच फक्त. आपल्या लोकांनाही ड्रिंक्स आवडतात, तर का नको मग आपण फक्त ते बार फक्त अमेरिकन रेस्टॉरंट मध्येच बघायचे का, हा एक प्रश्न डोक्यामध्ये आपण पण असायचा. का नाही? हा, बरोबर. तर आपल्याकडे केपेबल लोक आहेत, हा. यांच्याकडे एक्सपिरियन्स आहेत. माझ्याकडे बारचा एक्सपिरियन्स नव्हता. नव्हता हा, का? पण बार सेटअप करू शकतो, पण बारच्या ड्रिंक्स मला तुम्ही आताही विचारलं तर मला त्याच्यातलं ग पण माहिती नाही. तर मी जेव्हा याच्याशी बात करत होतो तर तो बोलला की भाऊ मी काम केलंय. म्हणलं काम केलं ते नको मला सांगू, तुझं काय आहे ते मला सांग. हा. तर त्यामुळे मी माझ्या स्वतःचे ड्रिंक बनवू शकतो. हा, म्हणलं मग मजा येईल. कारण त्याच नको, मला दुसऱ्याचं कॉपी करायचं नाही, इथे पेस्ट करायचं असं नको. आपलं युनिक करायचं आहे Unique काहीतरी. करायचं असेल, टिक्का वेगळं हाऊस, वेगळं काहीतरी. ज्यावेळेस शेखर भाऊ आम्ही तो चहाचा जो किस्सा सांगितला त्यावेळेस ते बोललेले आपल्याला तेच नाही पाहिजे की रेस्टॉरंटला गेले आणि तेच तो दाल तडका किंवा ज्या स्टँडर्ड आहेत गोष्टी. टिक्का हाऊस म्हणजे लोक बोलले इंडियन फूड टिक्का हाऊस. तर आता आमचं स्वप्न आहे पुढच्या काही वर्षामध्ये
50 स्टेट्स आहेत तर होपफुली 100 रेस्टॉरंट होतील. नक्कीच. आणि आम्ही तसं प्लॅन पण करतोय. Plan आता चालू आहे. सध्या आपण टेक्सास मध्येच आहे फक्त, पण आम्ही नक्कीच पुढच्या 2-3 महिन्यात आउट ऑफ टेक्सास पण सांगायला आवडेल. आता हो. लास्ट मंथच आम्ही तीन स्टेट क्रॉस करून गेलेलो. आर्कन्सास, मेम्फिस, इंडियानापॉलिस. शेखर भाऊंच्या कॉन्टॅक्टने किंवा आपण आपले मित्र कंपनी जोडून आपण तर पूर्ण पट्टाच रेस्टॉरंट बघून आलो. आहेत ऑपॉर्च्युनिटी, गोष्टी लाईन अप आहे म्हणजे. या डेफिनेटली इंडियन पॉप्युलेशन भरपूर वाढतोय हो. अमेरिकेमध्ये, एस्पेशली मागच्या 5-10 वर्षात जबरदस्त वाढ झाली आहे. नाही, आता इंडियन रेस्टॉरंटला मला एक सांगायला आवडेल की इंडियन रेस्टॉरंटला इंडियन पॉप्युलेशनच हवं आहे का, असे लोकांना प्रश्न असू शकतात. तर याचं उत्तर मी सांगू शकतो की याची काही गरज नाहीये. लोक एवढे एज्युकेटेड आता आहेत की तुम्हाला त्यांना शिकवायची गरज नाही की बाबा हे इंडियन जेवण आहे, हे असं खाल्लं जातं किंवा याच्यात एवढे स्पायसेस आहेत. इट्स इंडियन फूड आता म्हणजे ग्लोबल गेलंय, ग्लोबल झालेलं आहे, इनफ पॉप्युलर आहे. तुम्ही एखाद्या छोट्याशा पण टाउन मध्ये इंडियन रेस्टॉरंट टाकलं तर ते तुम्हाला बेनिफिट्स देणार. की बरेच जण आता इंडियातून माझे मित्र असतील किंवा त्यांचे मित्र विचारतात, अरे तिथली लोक आपलं जेवण खातात का, त्यांना आवडतं का. हा म्हणजे त्यांना सांगायला आवडेल की आपली लोक जेवढं खातात इंडियन, तेवढ्याच प्रमाणात इथली लोक असतील किंवा बाहेरची लोक असतील त्यांना पण आपलं जेवण खूप आवडतं. हा प्रश्न मलाही बरोबर, तिखट खातात का आपलं एवढं. आता आपण एक डिश खाल्ली रोगन जोश, तर मी तुम्हाला सांगेन की दिस डिश मोस्ट इटन बाय लोकल पीपल. लोकल हो का. बघा एवढं ऑइल आणि एवढं चांगलं स्पायसी असून पण ती डिश ह्या लोकांनी डोक्यावर पकडून ठेवली. कधी कधी शेखर भाऊंनी सुद्धा बघितलंय की अक्षरशः तुम्ही आम्ही मराठी लोक आपण खाऊ शकत नाही. गोरे लोक बोलतात कॅन आय गेट एक्स्ट्रा हॉट, आणि आम्ही शॉक होतो. आपण पाण्याची बॉटल घेऊन बसतो जवळ एक्स्ट्रा हॉट. आवडीने खातात ते. म्हणजे काही लोक तेवढं टॉलरंट करू शकतात. फ्रायडे सॅटर्डे नाईट आपली जर आपण सगळ्यांना डाऊनटाउनला माहितीच आहे की आपण खूप बिझी असतो, तर तुम्ही आपल्याकडे सपोज 20-30 टेबल आहे, तर 20-30 टेबलवर तुम्हाला पूर्ण आपला गोरा क्लायंटल आणि सगळे स्पायसी फूड खाताना दिसतील. म्हणजे मी जेव्हा आवडीने खातात. पण तुम्ही त्या डाऊनटाउनच्या त्या गोऱ्या पब्लिक साठी तुम्ही ऑथेंटिकपणा डिशचा चेंज नाही केला. जे ऑथेंटिक आहे तेच देतात त्यांना. मेनू बनवताना किंवा मेनू यांना जो एक्सप्लेन माझ्या स्टाफला एक्सप्लेन करतानाच आम्ही असं सांगतो, आपण डिश चेंज नाही करायच्या. हा, आपण एखाद्या डिशचं बोलतो व्हेरियंट चेंज नाही करायचा. डिश तीच तुम्हाला जर काही लेस स्पायसी खायचे तर आपल्याकडे त्याच्या पर्टिक्युलर डिशेस आहेत, जसं की कोरमा झालं, चिकन टिक्का मसाला झालं, बटर चिकन. तर त्या डिश तशाच ठेवा, त्यांना स्पायसी पण नाही करायचं. मग बरोबर आहे, कारण त्यांचा स्पायसीनेस तुम्ही वाढवला तर तुम्ही त्यांची सगळी मजा घालवाल त्या डिश. मग ती ऑथेंटिक नाही राहिली. एखाद्याला जर समजा मला बाबा स्पायसी खायचे, मग आहे की आपल्याकडे आपल्या मेनूवरती तसे भरपूर प्रकार आहेत. SOP आपल्या आहेत की आपण रेस्टॉरंट दिसतं ते चालू होतंय 15 दिवसामध्ये, पण त्याची ट्रेनिंग, डेव्हलपमेंट, SOPs आणि जर आपला वेट स्टाफ असेल, किचन टीम असेल, तर त्यांच्या त्या 15 दिवसाच्या त्या पिरियडमध्ये आपण त्यांचं हायरिंग प्रोसेस असेल आणि ट्रेनिंग पिरियड असेल की हाऊ वी हॅव केप्ट द SOPs. वॉर्म वेलकमिंग असेल, हे गाईज हाऊ आर यू, वेलकम इन, पार्टी ऑफ 2, रिझर्वेशन आहे का. की जर तुम्ही फ्लावर्स आणि केक घेऊन आले तर तुम्ही खूप लवकर कमी विचारतात की आर यू गाईज सेलिब्रेटिंग एनिथिंग टुडे, बर्थडे, तर केक कुठे ठेवायचा आहे. गरमी असते, त्या लोकांना तुम्ही जर असं विचारता बाबा मी केक ठेवू का फ्रीज मध्ये, तर ते 2 मिनिटाचं जे कनेक्शन असतं ना ते त्यांना भावतं. नाहीतर तुम्ही आलेत, केक ठेवलाय, तो मेल्ट होऊन गेला आणि तुम्ही त्यांना पार नाईट पण नाही विचारली किंवा तुम्ही त्यांना कॅन्डल नाही विचारले, म्हणजे दे ट्राइंग टू कम हिअर टू मेक सेलिब्रेशन, राईट. तर तुम्ही त्यांना त्याची वावा केली पाहिजे, त्यांना तुम्ही थोडंसं डोक्यावरती चढवलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आहे. माणसाला काय पाहिजे, जेवण करायला आलाय माणूस आणि दोन प्रेमाचे शब्द आणि 2 मोमेंट्स तो एन्जॉय करतोय. एखादा ऍटिट्यूड दाखवणं, तर ते सांगतात बाबा आम्ही पैसे देऊन जेवायला, ओके. तर ते असं नाही, तुम्ही ते करा किंवा नका करू हे अलग गोष्टी आहेत, पण तुम्ही वाईट तरी नका वागू त्यांच्या बरोबर. तर बेसिकली जेव्हा हे सगळं ओपन होत असताना म्हणजे खूप मजेशीर किस्से आहेत की मला साहिल बद्दल सांगायचं की हॉटेल मॅनेजमेंट झालं होतं, कुकिंग करायचंय, पण एक्सपिरियन्स विचारलं तर तो जस्ट हॉटेल मॅनेजमेंट झालाय. इथे येऊन जस्ट थोडेसे दिवस, काही महिने त्यांनी इंडियन रेस्टॉरंटला काम केलं होतं. तर मी त्याला विचारलं तुला काय एक्सपिरियन्स आहे वगैरे, हो मला किचनचं जमतंय ना. मग काय जमतं, तर त्याला फक्त रेस्टॉरंट मधले ॲपिटायझर जमत होते, विच इज नॉट बॅड. पण मला ठीक आहे ना, ठीक आहे, तुला शेफ म्हणून उभं केलं तर तुझं काय म्हणणं आहे. तर बोलतो मी केलेलं नाही कधी हे काम. तर म्हणलं मी जर मागे उभा आहे तर मला काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही मला जसं सांगाल मी तसं करणार. तुम्ही बिलीव्ह नाही करू शकत, हा माणूस
45 days every day you work for more than 12 hours. मोर दॅन 12 hours. more than 12 hours Wow. in the restaurant. तर मला सांगायला आवडेल की मी तर 2 दिवसाचं ट्रेनिंग देऊन जातो, बाकीचे 43 डेज त्यांनी बॅरी केलेत आणि विदाऊट फेलियरनी बॅरी केले आणि Wow. सगळं त्यांनी बरंच तो शिकला असेल त्या गोष्टीतून आणि खूप मेहनत. ते जे सांगतं ते ह्या रेस्टॉरंटचं जे जेव्हा पहिल्यांदा खूप गरमी चालू असते केलं, किचन मध्ये, हो. ओरडाओरड असते, हे काय ते काय, नवीन सगळी लोक. तर त्याच्यातून एवढं पेशंटली निघणं, ते पहिले 45 डेज खूप कठीण असतात. सेम थिंग नीरजनी पण इथे ही जी फौज येणार त्यांना सगळ्यांना अटेंड करणं, लोकांना बसवण्यापासून तर टिका हाऊसबद्दल बोलणं, नवीन रेस्टॉरंटबद्दल बोलणं, ही सगळी जिम्मेदारी त्याची होती. कारण माझा जॉब म्हणजे काइंड ऑफ मी त्यांना बाबा ज्या दिवशी रेस्टॉरंट टाकलं मी 8 दिवस इकडे भटकणार नाही, तुमचं बघा तरच मला कळणार तुम्ही करणार आहेत की नाही. हा 9व्या दिवशी मी इथे उभा आहे, जेव्हा ही गोष्ट पडेल तर मी उचलणार, कारण माझी गोष्ट आहे. पण मला 8 दिवस बघणार, मी प्रत्येक माझा हा पॅटर्नच आहे. मी 8 दिवस कम्प्लिटली त्यांच्या हातात देतो, मला विदाऊट फेलनी हे चालून दाखवायचं, तर तुम्हीच माझे पार्टनर आहे. बरोबर. सो दे कॅरी ऑन ऑल दिस थिंग्स व्हेरी वेल. त्यावेळेस असं होतं की दोघांचं पण त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला होता, त्या जसं ते बोलले 45 दिवस सलग काम केलं. 45 काय ते 95 दिवस झाले असते तरी पण तयारी होती, कारण का त्यांनी जो विश्वास ठेवला होता त्या विश्वासाला तडा जाऊन द्यायचा नव्हता. बरोबर. आणि जी संधी भेटली तिचं फक्त सोनं सोनं करायचं करायचं होतं. अजून बस. सुद्धा साहिल भाऊ आणि आम्ही बाहेर बसायचो रेस्टॉरंट बंद केल्यानंतर, आणि मला अजून सुद्धा ते 7-8 महिन्यापूर्वीचे दिवस आठवतात. साहिलचे शब्द आठवतात मला अजून, थोडे दिवस आपण ही नैया पार करून दाखवू. आणि आज बघा जवळजवळ 5 रेस्टॉरंट आहे आपले आणि आपण नैया पार करून दाखवली. वा. शेखर भाऊ, हा बोल. टिक्का हाऊसची थोडक्यात आपल्याला ओपनिंग प्रोसेस तुम्ही सांगू शकता का? म्हणजे हो. सप्टेंबर मध्ये तुम्ही आपलं हे मेन इथलं सुरू केलं, बरोबर. आणि तशी ओपनिंग प्रोसेस कशी असते? तर आपण सप्टेंबरमध्ये हा लोकेशनची आयडिया घेऊन आला आणि आमचं ठरलं की आता करायचं रेस्टॉरंट. मग ओनर बरोबर लँडलॉर्डवरून बात करणं, हे रेंटल प्रोसेस वगैरे होऊन आमच्याकडे अराउंड 16 सप्टेंबरला याची प्रोसेस कंप्लीट झाली, पेपरवर्क वगैरे. आणि 16 सप्टेंबरला आमच्याकडे याची चावी आली आणि आम्ही 28 सप्टेंबरला रेस्टॉरंट चालू केलं. 12 दिवसात? 12 दिवसात रेस्टॉरंट ओपन करायची ही आम्हाला एक नवीन लक बाय चान्स म्हणा किंवा आमचे प्रयत्न म्हणा. म्हणजे इथे आता तुम्ही बघाल त्या रेस्टॉरंटची फ्लोरिंग पासून हे सगळं आम्ही विदिन नाईटमध्ये करत गेलोय. काही गोष्टी लाईट्स वगैरे चेंज करणं, हा बारचा सेटअप करणं, बऱ्याचशा गोष्टी आम्ही एका रात्रीतूनच उडवल्या. आणि असं नाही की चला आपण फ्लोरिंग करतोय तर आम्हाला एक्सपर्टीचीच गरज आहे, थोडंसं माहिती आहे आम्ही करतो, आम्ही हात लावतो, स्टाफ मेंबर आमचे सगळे स्वतः केलं होतं इथं, म्हणजे इथं म्हणा किंवा कॉलेज स्टेशनला त्यांना माहिती आहे, ते आम्हाला सांगतात तुम्ही करा आणि आम्ही करतो. असं नाही का हा फ्लोरिंग करायची एखादा बाहेरून माणूस आण त्याला 4,000 डॉलर दे किंवा 5,000 डॉलर दे, ते चॉईस करण्यापासून ते रेस्टॉरंटला आणण्यापर्यंत ते बसवण्यापर्यंत सगळं आपणच करतो पूर्ण. आणि मग याच्यानंतर जेव्हा आमचं हे सगळं चालू झालं खूप चांगला प्रतिसाद होता आम्हाला. म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. तर डिसेंबर आमचं ॲक्च्युली ना याच्यामध्ये काय झालं की आम्हाला एक वॅकोचं लोकेशन आलेलं. तर आपलं तिथे एक पार्टनर आहे अक्षय चव्हाण म्हणून, तर तो पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मला आवडेल त्यालाही इन्व्हाइट करायला. तर ती गोष्ट आम्हाला चालू करायची होती, पण तिथे थोड्याशा डिफिकल्टी आल्या. ती सिटीचं आणि त्या प्लॅनिंग डेव्हलपमेंटमध्ये थोडेसे इश्यू आले, तर आम्हाला थोडासा होल्ड बसला तो. म्हणजे रेस्टॉरंट आम्हाला चावी वगैरे भेटत होती, पण परमिशन्सला सिटीचं खूप डिफिकल्टी होत्या तिथे अप्रुव्हलला वगैरे. तर म्हणजे आमचं ते बोलतात ना की जे फास्ट व्हायला पाहिजे काम ते झालं नाही समहाव. सो मग काइंड ऑफ आम्ही बोर झालो इकडे. आता करायचं काय, सगळं बोलत ना शस्त्र तयार आहे, पटांगण तयार आहे, आता लढायचं कोणाबरोबर, दुश्मन नाही मिळत आहे. असं झालं आम्हाला. लिटरली बोर व्हायचो. याच्या मागे अरे तू शोध ना काहीतरी एक नवीन शोध, मी कॉल करतोय. तर असं करून कॉलेज स्टेशनचा किस्सा वेगळा आहे. कॉलेज स्टेशनवर एक कपल जेवायला आलेलं होतं याच्याकडे. इथं जेवायला आलेलं आणि ते बोलले की सर जी आपका खाना बहुत अच्छा है, एक रेस्टोरेंट कॉलेज स्टेशन में भी क्यों नहीं खोलते हो. तर कॉलेज स्टेशन शेखर भाऊंच्या डॉक्युमेंटमध्ये होतं आधी. आमचं डिस्कशन जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करायचो या बसायचो मीटिंगसाठी, तर शेखर भाऊ नाही बोलायचे की कॉलेज स्टेशनला डोक्यात ठेवा बरं का, साहिल नीरज डोक्यात ठेवा. तर ते कपल जेव्हा आलेलं ते थोडंसं बघा ना फर्मली बनतं. तिसरा माणूस जेव्हा आपल्याला सांगतो ना तर आपल्याला ते सॉलिड बनतं. आणि मी माझ्या फोनमध्ये एक फोल्डर सेव्ह केलेलं आहे. इंस्टामधलं शुगरलँड असेल, कॉलेज स्टेशन असेल, शेखर भाऊंचा फोन झाला त्यावेळेस कॉलेज स्टेशन साठी की असं असं होतंय, हा चला लॉक करूया. मग ती लकीली ते तर एवढं फोर्सनी गेलो ना आम्ही की लिटरली तुम्हाला एक मजेशीर किस्सा सांगतो की
युजली कसं होतं, लँडलॉर्ड पास करतो, मग तो ब्रोकर असतो तो आपल्याला चावी देतो आणि देन यू स्टार्टेड ना वर्क. असं हे प्रोसेस आहे राईट, घर किंवा ही स्टँडर्ड प्रोसेस. आम्ही एवढ्या फोर्समध्ये होतो की लिटरली आमचे ट्रक्स, आम्ही सगळे तयार आहेत. लिटरली त्याला ते एकदा म्हणजे दाखवण्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला तो ऍक्सेस भेटतो, ऍक्सेस कोड भेटतो. आम्ही त्या ऍक्सेस कोडच्या चक्करमध्ये त्या रेस्टॉरंटमध्ये सगळं इक्विपमेंट टाकून मोकळे झालो. हा लीज वगैरे, तो ब्रोकर असा एकदम घाबरला, अरे बापरे मला लीज तर साईन होऊ द्या. ते सॅटर्डे संडेला तो लिटरली काम करतोय आमच्यासाठी. मी बोललो ते तुझं काम आहे, तू काय उशीर करतो मला नाही माहिती, आम्हीच रेस्टॉरंट ओपनच करणार. तर मग तो लिगल वगैरे धमक्या वगैरे द्यायला लागला. मग त्याला सांगितलं बघ तुला द्यायचं आहे ना रेस्टॉरंट, मग तो सॅटर्डे संडे तू काम कर ना त्या गोष्टीवरती. त्यांनी सॅटर्डेला अप्रूव्हल आणलं संध्याकाळी 5:30 वाजता आणि तो इथे साईन मार आणि कर्ज करायचं ते लिटरली. आणि 4 दिवसात 12-9ला आम्ही बघितलंय, 12ला त्याच्याशी गोष्टी चालू केल्यात आणि 16 तारखेला ते रेस्टॉरंट आम्ही स्टार्ट ओपन केलं. नाही सॉरी 19 तारखेला मी ते रेस्टॉरंट ओपन केलं. वा, जिद्द फक्त फक्त म्हणजे करायचं रेस्टॉरंट करायचं. आणि त्यावेळेस इक्विपमेंट गोष्टी असतील हो, किंवा परचेसिंग ऑनलाईन असतात की ते 8-10 दिवस लागतात. 3 सोल्जर, शेखर भाऊ, मी आणि साहिल भाऊ, टेक्सासच्या 3 कोपऱ्यामध्ये, एक सगळे डॅलस, एक ह्यूस्टन, एक ड्राय स्पाइसेस आणतोय, तर एक इक्विपमेंटला जातोय, एक बाकीची कामं करतोय, म्हणजे सगळे वेगवेगळे मेनू प्रिंट आणि रेस्टॉरंट ओपन करतोय. टार्गेट एकच की रेस्टॉरंट 5 दिवसात चालू करायचं. लिझिंग साईन करायच्या आधीच आमचे इक्विपमेंट आलते. आमचे रेस्टॉरंट डेपोचा कॉलेज स्टेशन पासून टॉम्बोले जवळ आहे, टाउन आहे, आणि तिथं नवीनच रेस्टॉरंट डेपो ओपन झालं. आम्ही ज्यावेळेस गेलतो, आमचे नाही म्हटलं तरी आम्ही 8-9 एम्प्लॉय होते सगळे आमच्या सोबतचे. युओलचा ट्रक घेऊन गेलतो. आमची $13,000 खरेदी होती तिथं. ते रेस्टॉरंट डेपोला म्हणत होते काय करतात ते, जवळजवळ आमच्या 10-15 कार्ट असतील. नक्की करतात काय, त्यांचा सगळ्यात मोठा बिझनेस असेल. सरप्राइझिंगली कार्डच्या कार्ड लागल्यात, संपतच नाही, स्कॅनिंग संपतच नाही. वाईटांगलं अक्षर झाले आमचं. आणि इकडं साईन नाही काय नाही आम्ही पूर्ण सगळं रेडी तोपर्यंत आमचं सेट. आता ना ही तुमची जबरदस्त, तुम्ही म्हणजे एक पटक्यात रेस्टॉरंट कसं उघडा करायचं हे याचा तुम्ही आता म्हणजे तुम्ही एक्सपर्ट बनले शेखर भाऊ. ओके, सिटीने सपोर्ट केला तर रेस्टॉरंट गोष्ट आठवड्यात ओपन होते. पण आता आपल्या व्ह्यूवर ना हे ऐकून म्हणणार आहे, शेखर भाऊ आम्हाला आता टिक्का हाऊसची अटलांटा मध्ये, न्यूयॉर्क मध्ये, सिएटल मध्ये फ्रँचायझी. बिलीव्ह नाही करणार, तुम्ही अटलांटाचं नाव घेतलं किंवा सिएटलचं नाव घेतलं, बरेचसे कॉल, जो आपला पहिला व्हिडिओ झाला त्याच्यानंतर एवढा सपोर्ट येतो लोकांचा. एवढे म्हणजे लोक नॉट ओनली कॉल, लोक स्वतः भेटायला 2-2 दिवस ऑस्टिनमध्ये राहून जातात. आणि मी त्यांना विचारतो का तुम्ही दुसऱ्या काही कामासाठी आलेत का, तर बोलते नाही, ते फक्त रेस्टॉरंट हे कसं चालतं हे बघण्यासाठी येतात आणि मला भेटायला येतात. म्हणजे प्राऊड पण वाटतं आणि असं वाटतं की किती पैसे खर्च करून येतात ही लोक. तर मी त्यानंतर मी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला फोनवरती पण देऊ शकतो. तर त्यांना कधी फक्त बघायची इच्छा असते, कोणाला किचन बघायचं असतं की कसं ऑपरेशनही काम होतं. आणि जेव्हा ते नंबर्स ऐकतात माझे, तर त्यांना कधी डाऊट होतं की एवढ्या छोट्या नंबरमध्ये पण रेस्टॉरंट ओपन होऊ शकतं का. काही लोकांचे खूप मोठे बजेट आहेत रेस्टॉरंटमध्ये, परसेप्शन खूप डिफरंट आहेत त्यांचे. अच्छा, तर ते बरेचसे लोकांना क्लिअर होऊन जातात. तर काही लोक बॅकआउट पण करतात की त्यांना जेव्हा हा पेन गेम दिसतो की कसे एम्प्लॉई काम करतात, किती स्वतः शिकलेलं पाहिजे, स्वतःचा एक्सपिरियन्स किती पाहिजे. जसं आपण म्हणतो की फ्रँचायझीज तुम्ही द्यायला तयार आहेत का, तर द्यायला मला काहीच प्रॉब्लेम, आम्हाला तर एक्सपान्शन हवंच. पण आम्हाला ह्या इंडस्ट्रीला मध्ये एखादा कर्तृत्वान माणसं हवी आहेत, त्यांना त्या काम करायची इच्छा पण पाहिजे. कारण स्टार्टिंगला हार्डवर्क हा करावाच लागणार आहे. 100 एम्प्लॉय ठेवा नाही तर 200 ठेवा, पण तुमचं हार्डवर्क हे रेस्टॉरंट हे तुमच्याकडून करूनच घेणार. म्हणजे नुसता मी पैसा देतो, नुसता इन्व्हेस्ट करतो, त्याला काही अर्थ नाही. अर्थ म्हणजे होईल तसं रेस्टॉरंट ओपन होईल, पण त्याच्यात काही मजा नाही राहणार. ती रेस्टॉरंट टाकण्याची तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन नाही भेटणार. आणि खरं आता एवढा मोठा हा प्रपंच चालवणं म्हणजे एक डेडिकेटेड माणसं लागतात ना, त्याशिवाय शक्य नाही ना. वा, तर सेकंड जॉब तुम्ही म्हणून पण रेस्टॉरंटला बघू शकता, पण तुमचा एक तरी फॅमिली मेंबर किंवा तुम्ही स्वतः तरी थोडासा टाइम दिला पाहिजे रेस्टॉरंट. आणि फुल टाइमच जॉब आहे बाबा. हा, मग पुढे फुल टाइमच जॉबच्या हिशोबानेच तुम्ही या इंडस्ट्रीत या. मी तर म्हणेल फुल टाइम पेक्षा थोडा जास्तच आहे. म्हणजे 9 to 5 मध्ये तरी तुमचं 5 वाजता बंद करता दुकान तुम्ही, हे तर म्हणजे चालूच होतं. आता तुम्ही म्हटले 12 तास तुम्हाला काम करावे लागतात. मित्रांनो, तुम्हाला जरी एवढं भारी रेस्टॉरंट आणि हे झगमगीत सगळं दिसत असेल, पण याच्या मागे या तिघांचे, यांच्या टीमचे अमाप परिश्रम आहेत, अमाप कष्ट आहे. रात्रभर यांनी जागून कामं केलेली आहेत, माल आणलेला आहे, स्वतः सगळ्या कारागिरांसोबत खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे.
त्याच्यामुळे कष्ट फार आहे. हो. म्हणजे असं दिसतं आपल्याला सगळं भारी मला आहे भारी अजून आहे. तुम्हाला सांगायला आवडेल की हॉटेल मॅनेजमेंट नावाचा जो आता परत आपण त्याच विषयावर बोलतो, तर तिथे ते शिक्षण असतं इंडियामध्ये किंवा कुठल्याही देशामध्ये हॉटेल मॅनेजमेंट करता, ते पहिले तुमचं 2-3 वर्ष थेरी नॉलेज असतं. थेरी नॉलेज नंतर जे तुमचा जो ऍक्च्युअल जॉब चालू होतो ते खूप प्रॅक्टिकली मध्ये चालू होतो. मग तुम्ही विचार करा, मग थेरी नॉलेज कामाचं आहे का, हॉटेल मॅनेजमेंट करायलाच गरजेचं, तुम्ही डायरेक्ट उडी मारू शकता, हॉटेलमध्ये काम करू शकता, तर तुम्ही केलं तर तुम्ही तेवढे प्रोफेशनल नाही बनवू शकत. तुमचा मग तो पाथवे लॉंग होईल. तर ते थेरी नॉलेज पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. पण त्याच्यानंतर मेहनत करायची तयारी ठेवा. तिथेच लोक 90% आज निघत गिव्हअप करतात हॉटेल मॅनेजमेंट करून, की ते हार्डवर्कला रेडी नसतात. मी आता हा प्रश्न तुम्हाला विचारणार होतो. हॉटेल इंडस्ट्री सगळ्यांना लय आवडतं, अरे माझं हॉटेल टाकू, पण मी ऐकलंय की 90% हॉटेल 5 वर्षाच्या वरती टिकत नाही म्हणे. कारणच हेच आहे त्याच्या मागे, की याच्या मागे जी पहिली मेहनत ओनरनी घ्यायला पाहिजे ते घेतच नाही. ओनर्स इन्व्हॉल्वमेंट इम्पॉर्टंट आहे. हा, पहिलं 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष तरी ओनरनी स्वतःचे, मग एकदा ते बोलतात ना ऑटो रन चालू झालं की देन यू सिट बॅक, देन लेट एम्प्लॉई रन इट फॉर यू. पण जर तुम्हालाच माहिती नाही की ते कसं रन करायचं, तुम्ही तो एक्सपिरियन्सच नाही घेतला, आणि प्रत्येक रेस्टॉरंटचं डिफरंट एक्सपिरियन्स आहे. आज तुम्ही हॉस्टेलमध्ये जो एक्सपिरियन्स घेता तोच तुम्हाला कॉलेज स्टेशनला उपयोगी येईल का नाही. कॉलेज स्टेशनचं क्लायंटेल अलग आहे, तिकडच्या गोष्टी अलग आहेत. तर म्हणून तुमची इन्व्हॉल्वमेंट तिथे खूप इम्पॉर्टंट आहे. सो म्हणून ते फेलियरचे चान्स मला वाटतात की त्याच्याशी जास्त आहेत, कारण की ते नॉलेजच लोक घेत नाही. आता जर एखादा नवीन कोणीतरी आहे त्याला फार रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये उतरायची इच्छा आहे आणि मे बी ते पूर्ण टाइम द्यायला तयार आहेत, ओके, तर अशा लोकांसाठी तुम्ही काही सजेशन देऊ शकता की कुठल्या गोष्टींवर जास्त फोकस करायला पाहिजे? त्यांनी मी पहिल्या व्हिडिओ पण म्हणालो होतो की 90% किंवा 99% लोक जे गिव्हअप करतात ते त्यांच्या आयडियाजना मारतात, तर त्या मारल्या नाही पाहिजेत. तुम्ही तो फोकस कधीच सोडू नका. मग त्याच्यामध्ये काय आणतात, मला लोकेशन भेटलं नाही, मी फायनान्शियली स्ट्रॉंग नाही आहे, की मला माणसं भेटतील की नाही, हे सगळे बोलतात ना कारणं आहेत. ती कारणं देऊ नका तुमच्या आयडियांना वाव न देण्याचे. तुम्ही आयडिया तुमच्या स्ट्रॉंग ठेवा, तर तुमचे हॉटेल्स काय, छोटं रेस्टॉरंट काय, मी तर तुम्ही सांगेन की तुम्ही अख्ख्या जगात हॉटेल टाकू शकता, किंवा ही इंडस्ट्री कुठल्या इंडस्ट्रीत तुम्ही सक्सेस होऊ शकता. तुमच्या आयडिया स्ट्रॉंग ठेवा. झिरो 1 रुपया न ठेवता पण ती तयारी ठेवता, पण तुम्ही बिझनेसमध्ये याची तयारी असेल तर तुम्ही या, नक्कीच येणार. म्हणजे आम्ही आज त्या फेज मधून जातोय. लिटरली एक लोकेशन टाकताना आमची अकाउंट मायनस मध्ये दिसतात आम्हाला. ते पण एक पैसा दिसतच नाही, कारण जो येतोय तोही आज आम्ही इन्व्हेस्ट करतो. हो, पण आम्हाला सवय झाली ते मायनस अकाउंट बघायची. आज सकाळीच माझ्या वाईफने सांगितलं हे 1 आठवडा मायनसमध्ये चाललंय, तुला जस्ट इन्व्हेस्ट दाखवते. म्हटलं ठीक आहे, राहू दे, ते आता पुढच्या महिन्यामध्ये त्याला मी प्लस करून टाकेन. ती तयारी असते आमची ती. पण त्यावेळेस आम्ही असं विचार नाही करत की फॅमिलीसाठी किती सिक्युरिटी, कारण रेस्टॉरंटची हीच तर गंमत आहे, इथे काही नाही झालं तरी 2 घास जेवायचे भेटणार आहेत आम्हाला इथे. सो वी आर सो स्टेबल इन दिस बिझनेस. वाह, जबरदस्त. आता फ्युचरचे काय प्लॅन आहेत? फ्युचर आता आम्ही आता 5 तर झालेत, तर 1 महिना तरी आम्ही आता काय करणार. तर हा थोडी शांतता. मला आताच मुलगी झाली, तर मला थोडासा तो फादर्स फूड थोडासा एन्जॉय करायचा आहे. आम्ही आहे रेडी. तर हो, फ्युचरमध्ये आहेत. आम्ही नवीन स्टेटला बघतोय. मी आता इंडियाना स्टेटमध्ये पण बघितलं, आर्कान्सासमध्ये पण ऑलरेडी होते. तर भरपूर रूट्स मला तिकडनं येत आहेत किंवा कॉल्स येत आहेत. अजून फ्लोरिडामध्ये चान्स येतोय, अजून लॉस एंजलिसला एक ऑलरेडी ओपन अपॉर्च्युनिटी आहे. हां सर, ते हे सगळे बोलतात ना, यांची सांगड फक्त कशी घालायची, आणि मी फक्त राईट कॅन्डिडेट शोधतोय. तर काय ओनली मी, नीरज आणि साहिल, आम्हीच तिघेजण सगळं नाही करू शकत. तर आम्हाला आणि जॉईंट होत आहेत. जसं लेकवीला नवीन पार्टनर जॉईंट होतो. माझा ऑलरेडी मी तुम्हाला सांगतो, वॅकोला ऑलरेडी अक्षय चव्हाण, हो, कॉलेज स्टेशनला पण आपला एक पार्टनर आहे शेषुराज म्हणून. तर म्हणजे ही लोक मला आता सुळी जॉईंट होत आहेत. तर हे सगळं जर मिळत गेलं तर आय डोंट थिंक सो 100 लोकेशन नॉट अ बिग डील. वा, नक्कीच होतील, मला पण फुल खात्री आहे. कारण तुम्ही खरंच शेखर भाऊ, तुम्ही लोक खऱ्या अर्थाने जोडतायत. दिस इज द की, राहुल भाऊ. नाही हे, आणि आपण जे पहिल्या एपिसोड मध्ये बोललो होतो, आपणच आता हे सिद्ध करायला हवं की मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसांना सपोर्ट करतो, पुढे नेतो, आणि आपण सगळे एकत्र पुढे जाऊ शकतो. बरोबर. शेखर भाऊ, नीरज भाऊ, साहिल भाऊ, थँक्यू सो मच. तुम्ही एकदम मनमोकळ्या गप्पा मारल्या, आपल्या व्ह्युअर्सला तुमची सगळी स्टोरी शेअर केली, आणि टिक्का हाऊसच्या आपल्याला भविष्यात
अमेरिकेतल्या प्रत्येक राज्यात शाखा दिसतील याची गॅरंटीच आहे. प्रयत्न आम्ही नक्की करू. यस. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोच तर वाजव रे.